आणि यानंतर आणखी एक महत्त्वाची अपडेट आली आहे। सलील देशमुख हे अजित पवार यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। अनिल देशमुख यांचे पुत्र आहेत। या निवडणुकीमध्ये ते मैदानात होते आणि सध्या ते अजित पवारांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। याआधी रोहित पाटील यांनी अजित पवारांची भेट घेतली आहे, ते देखील पोहोचलेत आणि त्यानंतर सलील देशमुख अजित पवारांच्या भेटीला पोहोचले। विधानसभेचे काटोल विधानसभेचे उमेदवार असणारे सलील देशमुख आपल्यासोबत आहेत। काय प्रतिक्रिया दादांना भेटायला आपण आलाय? निश्चित रूपाने राज्याचे उपमुख्यमंत्री आहे, काही कामं राहिले तर आपण त्यांना विनंती करू शकतो, सांगू शकतो विकासाची कामं आहे, विदर्भाची कामं आहे। परंतु ज्या पद्धतीने विधानसभा निवडणुकीमध्ये आपण प्रचार पाहिला होता आणि आज तुम्ही भेटायला येणं एक वेगळे अर्थ काढले जातात। राजकारणामध्ये भेटीगाठी चालूच राहणार आहे ना। रोहित पाटील देखील आलेत काही वेळा, चांगली गोष्ट आहे। ते त्या ठिकाणी ते आमदार आहेत। येण्या लवकर आपण पाहतो या ठिकाणी रोहित पाटील यांच्यानंतर आता सलील देशमुख हे देखील अजित पवारांच्या भेटीला आले आहेत। खरं तर मागच्या काही दिवसांपासून सातत्यानं एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासंदर्भामध्ये चर्चा होत होती, मात्र ह्या अशा काही चर्चा नाही आहेत। सध्या मी केवळ माझ्या विधानसभा मतदारसंघातील कामांसंदर्भामध्ये भेटायला आलोय, अशा पद्धतीची माहिती सलील देशमुख यांना एबीपी माझाशी बोलताना दिली। समोरची दृश्य पाहतोय, सलील देशमुख काही वेळापूर्वी रोहित पाटील ही सर्व मंडळी जी शरदचंद्र पवार पक्षाशी संबंधित आहेत ती या ठिकाणी आलेली आहेत अजित पवारांच्या निवासस्थानी। अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यामुळे आम्ही या ठिकाणी भेटायला आलोय, अशा पद्धतीच्या भावना यांच्या वतीनं व्यक्त करण्यात येतात। या मागचं कारण अद्याप जे आहे ते स्पष्ट झालेलं नाहीये। कॅमेरामन गजानन बाळापूरकर, निलेश बुधावले, एबीपी माझा, नागपूर। तर मतदारसंघातल्या कामांसंदर्भात भेट घेण्यासाठी आल्याचं सलील देशमुख यांनी सांगितलेलं आहे। सलील देशमुख हे निवडणुकीच्या रिंगणात होते। या विधानसभा निवडणुकीमध्ये अनिल देशमुख यांचे ते पुत्र आहेत आणि ते सध्या अजित पवारांच्या भेटीसाठी पोहोचलेत। मतदारसंघातल्या कामाबाबतीत चर्चा करायला गेल्याचं त्यांनी सांगितलंय। तर विधानसभेतले शरदचंद्र पवार पक्षाचे मुख्य प्रतोद रोहित पाटील हे देखील अजित पवारांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। शरदचंद्र पवार पक्षातले हे नेते अजित पवारांच्या भेटीला आल्यानं सध्या चर्चा रंगत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।